सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांची पळापळ होत आहे। अशा परिस्थितीमध्ये पालकांचे पाल्याकडे दुर्लक्ष होत आहे। मात्र आजच्या विज्ञान युगातील मुलांनी मनावर घेतले तर काही सुद्धा करू शकतात, हे नुपुल शेलोकार हिने दाखवून दिला आहे। नुपुल शेलोकर ही सामान्य कुटुंबातील आध्यात्मिक मुलगी। यावर्षी तिने विज्ञान शाखेतून प्रथम येत तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला। नुपुलला 12वी मध्ये 95.53% गुण मिळाले, त्यामुळे सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे। नुपुलला अभ्यासक्रमासोबतच कलेची सुद्धा गोडी आहे। तिने आपल्या घरात अनेक वस्तू तयार केल्यात, विशेषतः अभ्यासाची एक खोलीच तयार केली। पुस्तकांना मित्र बनून वाचन करीत राहणे हा नित्यनियम। अडचणीत आई वडिलांची साथ घेऊन अभ्यास करीत 12वी मध्ये तिने घवघवीत यश संपादन केला आहे। तिला मोठं होऊन शासकीय सेवेत नागरिकांची कामे करायची आहे, असं स्वप्न तिने भविष्यात ठेवलं आहे। मी कुमारी नुपुर महेंद्र शेलोकर। मी धामणगावातील सेफला शाळेतील विद्यार्थी। आज लागलेल्या 12वीच्या निकालामध्ये मला 95.53 एवढे गुण मिळालेले आहे। साहजिकच या यशाचे श्रेय मी माझ्या पॅरेंट्सला, टीचर्सला आणि माझ्या हार्डवर्कलाच देईन। आणि मला यशाची गुरुकिल्ली सांगायची झाली तर ते म्हणजे जर तुम्ही मनापासून काहीही ठरवलं तर ते तुम्ही अचीव करूनच घ्या। धन्यवाद। मला पुढे जाऊन सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करायचे आहे आणि त्यासाठी प्रयत्न चालूच आहे, हळूहळू चालू आहे। यशाची पायरी गाठण्यासाठी बस तुम्ही एक ठरवा मनात की आपल्याला हे पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही लढा, काही करा, पण ते पाहिजे ते मनात ठेवा, तुम्हाला मिळून जाईल ते। हे असं 21वं शतक आहे आणि कोणी हे जे महामारी चालू आहे त्याच्यापासून मोठी पायरी गाठण्यासाठी कोणी रोखू नाही शकत। ऑनलाईन खूप सारं अवेलेबल आहे, ते तुम्ही शोधा, ऑफकोर्स मिळून जाईल आणि तुम्ही त्याच्यासाठी लढा, मिळून जाईल। चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।